नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर राम पोखरे. मित्रांनो, आपल्याकडे 2 दिवसापूर्वी एक आजी काही त्रास घेऊन आल्या होत्या, ज्यामध्ये त्यांना हातात काही वस्तू जर धरल्या पडत होत्या, हात ओर होण्यास त्रास होत होता, त्याच्यानंतर हाताची मूवमेंट करण्यास त्यांना तकलीफ होत होती. ही सारे लक्षणं फ्रोझन शोल्डर आणि त्यासोबतच आपल्या मानेतील जे मणके असतात C2 आणि C3 यामध्ये नस दबल्यामुळं ही कॉम्प्लिकेशन होतं. तर ह्या पेशंटवर आपण गेल्या 2 दिवसापासून उपचार करतो आहे ॲक्युपंक्चरच्या स्वरूपात, आणि तेही फक्त ड्राय निडलिंग. आणि 2 दिवसामध्ये या पेशंटमध्ये जर रिझल्ट बघशाल तुम्ही तर अवाक होशाल. तुम्ही स्वतःच बघा. पहिल्यांदा हा हात वर होत होता का? एवढं वर नव्हतं होत ना. वर नव्हता होत. नाही ना. अजून त्रास कुठं होत होता? त्याला तेवढं जागेतच होत होता. काय होत होता? वेदना होत होत्या का? आज वरच होत नव्हता. वर करायला गेला काही जागीच चलकायचा. हा. वर करायला गेलं चलकायचा. हा. मग हाताला वर करावं लागत होतं. हा. पण तुम्ही घेतल्या म्हणा कमी मान झाला आता. हा, आता करा वर मग. हा. अरे बापरे, एवढा वर जात नव्हता ना. वर जात नव्हतं वर. इकडे बाजूला फिरवा. शाबास. तिकडं फिरवा. खाली घ्या. किती दिवस सोया लावल्या आपण? 2 वेळेस. 2च वेळेस लावल्या ना. हा. 2 वेळेच्या सोयामध्ये पूर्ण हात वर जायला लागला. हा. पहिल्यांदा हात वर उचलत नव्हता, हाताला हात धरून वर उचलावा लागत होता ना. ॲक्युपंक्चरमध्ये इतके अमेझिंग रिझल्ट आहे, तर नक्कीच ह्या उपचार पद्धतीचा उपयोग सगळ्यांनी घ्यावा. नमस्कार.